घाटकोपरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांचा वाद झालेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अनेक कॉन्ट्रोवर्सी झाली, वाद प्रतिवाद झाले, चर्चा झाली, पण तो काही मुद्दा तिथे संपत नाही आहे. घाटकोपरनंतर आता हा वाद मुंबईतल्या मराठमोळ्या दादर भागापर्यंत आलेला आहे. सध्या मी दादरमध्ये उभा आहे आणि या दादरमध्ये अशाच पद्धतीच्या ज्या पट्ट्या आहेत, ज्या घाटकोपरमध्ये बघितल्या होत्या त्याच इथे मारल्या होत्या. पण आता तुम्हाला त्या पांढऱ्या दिसत नाही आहेत, त्या काळ्या किंवा थोड्याशा निळ्याशार दिसत आहेत. त्याचं कारण असं आहे की हा वाद झाल्यानंतर हे सगळ्या बुजवण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला आठवत असेल तर घाटकोपरमध्ये प्रसाद वेद पाठक नावाचा एक इन्फ्लुएन्सर आहेत. ते सोशल मीडियावर व्हिडिओ करत असतात किंवा त्याच्याबद्दल बोलत असतात. त्यांच्या सोसायटीमध्ये अशा पद्धतीने पट्ट्या मारल्या होत्या. जैन समुदायाचे जे मुनी आहेत ते जेव्हा येतात घरी किंवा त्यांचं स्वागत असतं, त्यांच्यासाठी अशा पद्धतीच्या पांढऱ्या रंगानं तो जो रस्ता असतो त्यांचा येण्याचा तो रंगवला जातो. आता घाटकोपरमध्ये त्यावरनं कॉन्ट्रोवर्सी झाली, वाद झाले, चर्चा झाली, दोन्ही गटांमध्ये गोष्टी झाल्या आणि पुढच्या वर्षी नाही करणार किंवा ते बुजवण्यातही आला असा वाद झाला. पण तोच वाद आता पुन्हा एकदा दादरमध्ये होतोय. दादरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने या ज्या सगळ्या पांढऱ्या जो कलर आहे तो मारण्यात आला होता आणि त्यानंतर मग अनेक ज्या संघटना आहेत किंवा पक्ष आहेत ते आक्रमक झाले होते. मनसेनं अल्टिमेटम दिला होता. मनसेचे संदीप देशपांडे यांनी एक अल्टिमेटम दिलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की आज दुपारी जर 3:30 वाजेपर्यंत या पट्ट्या बुजवल्या नाही तर मग आम्ही काय कारवाई करायची ती करू. आणि त्यानंतर BMC आणि इतर जे जैन समुदायातली लोक होती त्यांनी ह्या पट्ट्या बुजवल्या. एका अर्थाने पांढरी पट्टी आता वेगळ्या रंगाने ती केलेली आहे. पण हा वाद काही इथे थांबत नाही. आता मी महेशजींना विनंती करतो त्यांनी मागच्या पण गोष्टी दाखवते. हा पूर्ण जो रस्ता आहे तो पूर्ण हा पांढऱ्या रंगाने रंगवण्यात आला होता आणि त्यानंतर जेव्हा हे व्हिडिओ व्हायरल झाले किंवा याच्याबद्दलची चर्चा झाली त्यानंतर मनसे आक्रमक झाले आणि मनसेने इशारा दिला होता की हे आम्ही सगळं बुजवून टाकू. आणि त्यानंतर आता हे सगळ्या बुजवायचा प्रयत्नसुद्धा BMC कडनं झालेला आहे. आमचा प्रयत्न होता की इथे नेमकं काय परिस्थिती. हा सगळा भाग मराठी अमराठी असा दोन्ही पद्धतीचा आहे. दादर म्हटलं की मराठी असतो, पण त्याच पद्धतीनं मराठी जैन लोक पण इथं मोठ्या प्रमाणावर राहतात आणि त्यांचं मंदिरसुद्धा इथे आहे. तर त्या मंदिराच्या समोर आणि आजूबाजूला हा सगळा जे रंग आहे तो देण्यात आला होता आणि त्यामुळेच हा सगळा वाद निर्माण झाला होता. अर्थात जेव्हा ही भूमिका घेतली त्यानंतर BMCला जे कर्मचारी ते सुद्धा आले. इथले जे लोक होते त्यांनीसुद्धा निर्णय घेतला की हे सगळं आपण बुजवून टाकायचं आणि म्हणून मग पांढऱ्या पट्ट्याच्या ऐवजी मग हा वेगळा कलर तिथे देण्यात आलेला आहे. पण पुन्हा एकदा प्रश्न राहतो की हा जो रस्ता आहे ही BMCची प्रॉपर्टी आहे. खाजगी मालमत्तेमध्ये काय करायचं हा त्या सोसायटीचा, तिथल्या रहिवाशांचा, त्याच्या मालकीचा अधिकार आहे. पण BMCच्या रस्त्यावर परवानगी न घेता अशा गोष्टी करणं किंवा असे पट्टे मारणं हे योग्य आहे का? मनसेकडनं याला सांस्कृतिक दहशतवाद म्हणण्यात आलं होतं. मी तुम्हाला संदीप देशपांडे यांचं ट्विटसुद्धा वाचून दाखवतो. त्यांनी असं ट्विट केलं होतं. खरं तर ते 7 मेचं ट्विट आहे, कारण 7 मेला सुद्धा हा प्रश्न झाला होता. कारण घाटकोपर असेल किंवा इतर भागांमध्ये हा प्रश्न जेव्हा आला होता तेव्हा हा उचलण्यात आला होता. त्यावेळेस संदीप देशपांडेंचं म्हणणं होतं की पांढऱ्या पट्ट्या मारून सांस्कृतिक दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची यापुढे तोंड काळी करण्यात येतील. आता हा विषय केवळ हा पांढऱ्या पट्ट्याचा नाही राहिला, तर हा मनसेने जसा मुद्दा मांडलाय सांस्कृतिक दहशतवादाचा राहिलेला आहे. मनसेचं म्हणणं आहे की आम्ही जेव्हा ईदला जेव्हा रस्त्यावर नमाज पडले तर तेव्हा विरोध करतो, मग ह्या वेळेस सुद्धा या गोष्टीला सुद्धा आमचा विरोध असेल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि एक प्रकारे महाराष्ट्र मराठी लोकांचं राष्ट्र आहे, मुंबई मराठी लोकांचे आहे. BMCच्या रस्त्यावर, सार्वजनिक रस्त्यावर अशा पद्धतीचा रंग देणं किंवा एक वेगळा पद्धतीच्या गोष्टी करणं हे कितपत योग्य आहे असं सगळा त्यांनी या सगळ्यामधनं प्रश्न विचारण्यात आला होता. आता त्या प्रत्येकाला काउंटर नॅरेटिव्ज आहेत, सामंजस्याची भूमिका आहे, पुढच्या वर्षी असं नाही केलं जाणार असं म्हटलं जातं आहे. पण आम्ही जेव्हा या भागातल्या काही नागरिकांशी बोलायचा प्रयत्न केला त्यांचं म्हणणं होतं की दरवर्षी जेव्हा जे जैन मुनी आहेत ते येतात त्यावेळेस अशा पद्धतीच्या पट्ट्या ह्या मारल्या जातात. त्या समाजामधला तो रीतिरिवाज आहे किंवा त्याची ती पद्धत आहे. पण मी जसं म्हणलं की प्रश्न उत्तरं दोन्ही बाजूने येत आहेत. तर निलेश चंद्र जे मुनी आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला आधीही माहिती असेल, ते वोकल आहेत, ते बोलत असतात. त्यांनीसुद्धा म्हटलं होतं की जैन समुदाय काय आम्ही शांत बसणार नाही, आम्ही काही या गोष्टी सहन करणार नाही असा इशारासुद्धा त्यांनी मनसेला संदीप देशपांडेंना दिला होता. त्यामुळे पांढरा रंग खरं तर शांतीचा रंग आपण म्हणून ओळखला जातो. पण याच पांढऱ्या रंगावरनं आता आपण बघतोय की 2 वेगवेगळे मतप्रवाह समोर येत आहेत आणि पांढऱ्या रंगामुळे शांतीच्या ऐवजी इथे आपल्याला 2 वेगवेगळे विचार समोरासमोर आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हा रंग तर दिला आहे,
पांढरा रंग तर काढला आहे, पण हा वाद इथेच थांबतो की हा वाद पुढे जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन महेश मोरेसह मी राहुल गायकवाड, दादर, मुंबई तक.